ओम शांती. आज आहे 13/11/2025 ची साकार मुरली. आजचं महावाक्य आहे, गोड मुलांनो, तुम्ही दुःख सहन करण्यात खूप वेळ वाया घालवला आहे. आता दुनिया बदलत आहे. तुम्ही बाबांची आठवण करा. सतो प्रधान बना तर वेळ सफल होईल. प्रश्न आहे, 21 जन्माची लॉटरी प्राप्त करण्याचा पुरुषार्थ काय आहे? उत्तर आहे, 21 जन्माची लॉटरी घ्यायची असेल तर मोहजित बना. एका बाबांवर पूर्णपणे समर्पित व्हा. सदैव हे लक्षात राहावे की आता ही जुनी दुनिया बदलत आहे. आपण नवीन दुनियेमध्ये जात आहोत. या जुन्या दुनियेला दिसत असताना देखील पाहायचे नाही. सुदाम्याप्रमाणे मुठभर तांदूळ सफल करून सतयुगाची बादशाही घ्यायची आहे. ओम शांती. रुहानी मुलांप्रती रुहानी बाबा बसून समजावून सांगत आहेत. हे तर मुले समजतात. रुहानी मुले अर्थात आत्मे. रुहानी पिता अर्थात आत्म्याचे पिता. यालाच म्हटले जाते आत्म्याचे आणि परमात्म्याचे मिलन म्हणजे भेट. ही भेट होतेच मुळी एकदा. या सर्व गोष्टी तुम्ही मुलेच जाणता. बाबा म्हणतात, बाबांची सर्वजण आठवण करतात की आमचा या दुनियेमध्ये टाइम वेस्ट होत आहे. यामधून आम्हाला बाहेर काढा. सुखामध्ये कधी टाइम वेस्ट होतो असे कोणी म्हणणार नाही. हे देखील तुम्ही मुले समजता. यावेळी माणसाची काहीच व्हॅल्यू राहिलेली नाहीये. माणसे बघा अचानकच मरतात. एकाच वादळामध्ये किती मरतात. रावण राज्यामध्ये माणसाची काहीच व्हॅल्यू राहिलेली नाही. आता बाबा तुम्हाला किती व्हॅल्युबल बनवत आहेत. वर्थ नॉट ए पेनी पासून वर्थ पाऊंड बनवत आहेत. गायले देखील जाते, हिरे जैसा जन्म अमोलक. यावेळी मनुष्य कवड्यांच्या मागे लागलेले आहेत. फार फार तर लखपती, करोडपती, पदमपती बनतात. त्यांची सगळी बुद्धी त्यातच असते. त्यांना जर सांगितले की हे सर्व विसरून एका बाबांची आठवण करा, परंतु मानणारच नाहीत. हे त्यांच्याच बुद्धीमध्ये बसेल ज्यांच्या बुद्धीमध्ये कल्पापूर्वी बसले होते. नाहीतर कितीही समजवा, बुद्धीमध्ये बसणारच नाही. तुम्ही देखील नंबरवार जाणता की ही दुनिया बदलत आहे. बाहेर भले तुम्ही लिहा की दुनिया बदलत आहे, तरी देखील जोपर्यंत तुम्ही कोणाला समजावून सांगणार नाही तोपर्यंत समजणार नाहीत. अच्छा, कोणाला समजले तर मग त्यांना समजावून सांगावे लागेल. बाबांची आठवण करा, सतोप्रधान बना. नॉलेज तर खूप सोपे आहेत. बाबा म्हणतात, बाबा तर आहेत निराकार. मग लिबरेट कसे करतात? दुनिया बदलते तर जरूर ऍक्ट मध्ये येतील तेव्हाच तर माहीत होईल. असे नाही की प्रलय होतो आणि मग बाबा नवीन सृष्टी रचतात. शास्त्रामध्ये दाखवले आहे खूप मोठा प्रलय होतो आणि पिंपळाच्या पानावर कृष्ण येतात. परंतु बाबा समजावून सांगतात, असे तर काही नाही आहे. गायले जाते, वर्ल्डचा इतिहास भूगोल रिपीट होतो तर मग प्रलय होऊ शकत नाही. तुमच्या मनामध्ये आहे की आता ही जुनी दुनिया परिवर्तन होत आहे. या सर्व गोष्टी बाबाच येऊन समजावून सांगतात. हे लक्ष्मी नारायण नवीन दुनियेचे मालक. तुम्ही चित्रामध्ये देखील दाखवता की जुन्या दुनियेचा मालक आहे रावण. रामराज्य आणि रावण राज्य गायले जाते ना. या गोष्टी तुमच्या बुद्धीमध्ये आहेत की बाबा जुन्या आसुरी दुनियेला नष्ट करून नवीन दैवी दुनिया स्थापन करत आहेत. बाबा म्हणतात, मी जो आहे जसा आहे. कोणी विरळेच हे समजतात. ते देखील तुम्ही नंबरवार पुरुषार्थानुसार जाणता. जे चांगले पुरुषार्थी आहेत त्यांना खूप चांगला नशा राहतो. बाबा म्हणतात, आता बेहदचे बाबा म्हणतात, तुम्ही भक्ती मार्गामध्ये किती धन गमावले आहे. किती अथाह शास्त्र, अथाह चित्रे आहेत. गीतेची
किती असंख्य पुस्तके असतील. या सर्व गोष्टींवर खर्च करता करता तुम्ही बघा काय झालात. बाबा म्हणतात, मन मना भव. गीतेमध्ये देखील हा शब्द आहे. काही काही शब्द बरोबर आहेत. बाबा म्हणतात, या यज्ञाला म्हटले जाते राजश्व अश्वमेध. स्वराज्यासाठी अश्व अर्थात तुम्हा आत्म्यांना शर्यत करायची आहे. आता परत घरी जायचे आहे. त्याला स्वीट सायलेन्स होम असे म्हटले जाते. बाबा म्हणतात, तुम्ही जाणता इथे या डोळ्यांनी जे काही पाहत आहात ही जुनी दुनिया आहे. ही दुनिया बदलत आहे. आता तुम्ही अमर पुरीचे मालक बनत आहात. मोहजित जरूर बनावे लागेल. तुम्ही म्हणत आला आहात की बाबा तुम्ही याल तेव्हा आम्ही तुमच्यावर बलिहार जाणार. सौदा तर चांगला आहे ना. मनुष्य थोडेच जाणतात की सौदागर, रत्नागर, जादूगर नाव का पडले आहे. रत्नाकर आहेत ना. एक एक अविनाशी ज्ञानरत्न अमूल्य वर्जन म्हणजे अनमोल महावाक्य आहे. यावर रूप बसंतची कथा देखील आहे ना. तुम्ही ओम शांती. आज आहे 13/11/2025 ची साकार मुरली. आजचं महावाक्य आहे, गोड मुलांनो, तुम्ही दुःख सहन करण्यात खूप वेळ वाया घालवला आहे. आता दुनिया बदलत आहे. तुम्ही बाबांची आठवण करा. सतो प्रधान बना तर वेळ सफल होईल. प्रश्न आहे, 21 जन्माची लॉटरी प्राप्त करण्याचा पुरुषार्थ काय आहे? उत्तर आहे, 21 जन्माची लॉटरी घ्यायची असेल तर मोहजित बना. एका बाबांवर पूर्णपणे समर्पित व्हा. सदैव हे लक्षात राहावे की आता ही जुनी दुनिया बदलत आहे. आपण नवीन दुनियेमध्ये जात आहोत. या जुन्या दुनियेला दिसत असताना देखील पाहायचे नाही. सुदाम्याप्रमाणे मुठभर तांदूळ सफल करून सतयुगाची बादशाही घ्यायची आहे. ओम शांती. रुहानी मुलांप्रती रुहानी बाबा बसून समजावून सांगत आहेत. हे तर मुले समजतात. रुहानी मुले अर्थात आत्मे. रुहानी पिता अर्थात आत्म्याचे पिता. यालाच म्हटले जाते आत्म्याचे आणि परमात्म्याचे मिलन म्हणजे भेट. ही भेट होतेच मुळी एकदा. या सर्व गोष्टी तुम्ही मुलेच जाणता. बाबा म्हणतात, बाबांची सर्वजण आठवण करतात की आमचा या दुनियेमध्ये टाइम वेस्ट होत आहे. यामधून आम्हाला बाहेर काढा. सुखामध्ये कधी टाइम वेस्ट होतो असे कोणी म्हणणार नाही. हे देखील तुम्ही मुले समजता. यावेळी माणसाची काहीच व्हॅल्यू राहिलेली नाहीये. माणसे बघा अचानकच मरतात. एकाच वादळामध्ये किती मरतात. रावण राज्यामध्ये माणसाची काहीच व्हॅल्यू राहिलेली नाही. आता बाबा तुम्हाला किती व्हॅल्युबल बनवत आहेत. वर्थ नॉट ए पेनी पासून वर्थ पाऊंड बनवत आहेत. गायले देखील जाते, हिरे जैसा जन्म अमोलक. यावेळी मनुष्य कवड्यांच्या मागे लागलेले आहेत. फार फार तर लखपती, करोडपती, पदमपती बनतात. त्यांची सगळी बुद्धी त्यातच असते. त्यांना जर सांगितले की हे सर्व विसरून एका बाबांची आठवण करा, परंतु मानणारच नाहीत. हे त्यांच्याच बुद्धीमध्ये बसेल ज्यांच्या बुद्धीमध्ये कल्पापूर्वी बसले होते. नाहीतर कितीही समजवा बुद्धीमध्ये बसणारच नाही. तुम्ही